छाती भागिले 6 मायनस 0.5 हे आहे आपलं सूत्र कटोरीसाठीचं। हा खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट। इथून खाली किती यायचं आहे तर तुमची साईज कोणतीही असो, तुम्हाला या कोण्यातून साधारण 2.5, 2, 2.25 आणि 2.5 या 3 मध्ये इथे तुमचं अंतर असलं पाहिजे। तर 38 मध्ये आपण 3 इंचांचा टक्स घेतोय, त्याला मायनस केलं 0.5 तर उत्तर येणार आहे 2.5। ओके, तुमची जी पण चेस्ट साईज असेल त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता। इथे आपलं हे शिलाईचं अंतर असणार आहे, इथून इथपर्यंत बघितलं तर इथे जो हा पोर्शन आहे तो आपला शिलाईचा येणार आहे, म्हणजे ही आपली कटोरी टोटल कितीची तयार होणार आहे 5.8। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण या चेस्ट साईज 38 आणि ब्लाऊजची घडी म्हणाल तर 10च्या घडीच्या ब्लाऊजची ड्राफ्टिंग कशी करायची, बॅक पार्ट कसा कट करायचा, उंची मेजरमेंट कसं घ्यायचं हे सर्व डिटेलमध्ये बघितलेलं आहे। हा पार्ट तुम्हाला बघायचा असेल कसं ड्राफ्टिंग केलेलं आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याचबरोबर एंड स्क्रीनला पण देते। हा व्हिडिओ जरूर पहिल्यांदा बघा आणि मग आता आपण याच्या पुढे याचा फ्रंट पार्ट कसा ड्राफ्टिंग करायचा आणि फ्रंट पार्ट बरोबर हा जो आपला बॅक पार्ट आहे तो कसा जुळवून घ्यायचा आहे डिटेलमध्ये बघणार आहोत। तर कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे, खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ऑल पेपर साईज मॅडम तुम्ही 1 बाय 1 दाखवा म्हणून, तर सेम त्यांच्यासाठी ही आपण सिरीज चालू केलेली आहे। यामध्ये आपण प्रत्येक ब्लाऊज म्हणजे चेस्ट साईज मेजरमेंट अंगावरून घेतल्याप्रमाणे कसं कटिंग करणार आहोत आणि तेच ब्लाऊज आपलं जर ब्लाऊजवरून मेजरमेंट तुम्ही कटिंग करणार असाल तर कसं करणार आहात, तर दोनही मेजरमेंट्स मधला फरक, कोणत्या साईजचा ब्लाऊज तुम्ही अंगावरून मेजरमेंट घेतल्यानंतर येणार आहे आणि ब्लाऊजवर मेजरमेंट घेतल्यानंतर तीच साईज कशी मॅच करायची, हे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये इथून पुढच्या बघायला मिळणार आहेत। त्यामुळे इथून पुढच्या व्हिडिओ जर तुम्हाला नोटिफिकेशन यावी असं वाटत असेल आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। त्याचबरोबर त्याच्यासमोर जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑलवरती सेट करा की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल। तर चला या व्हिडिओमध्ये आपण आता याचा फ्रंट पार्ट कसा ड्राफ्टिंग करायचा ते अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ स्किप करत बघू नका, कारण खूप इम्पॉर्टंट टिप्स मध्ये आधी दिलेले असतात। कुठून किती खाली यायचं आहे, क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे, या सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये मिळणार असतात। त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत बघाल तर मग तुमचा एखादा पॉईंट त्यातून मिस होऊ शकतो की ज्यामुळे तुमचा ब्लाऊजच्या कटिंगमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये कळेल। तर चला याचा फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करायला घेऊया। तर हा पार्ट आपण बॅकचा पार्ट आहे तो आपण बाजूला ठेवून देऊयात। तर हा आहे आपण त्याचा फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगसाठी। तर इथे मी लिहून घेतलेला आहे 10च्या घडीचा ब्लाऊज, चेस्ट साईज असणार आहे त्याची 38 आणि याचा फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करतो। याचे मेजरमेंट्स जे आहेत ते तुम्हाला इथे मी एकदा दाखवून घेते। तर हे मेजरमेंट्स आपण ब्लाऊजवरून लिहून घेतलेले आहेत। कसं ब्लाऊजवरून मेजरमेंट्स घ्यायचे यासाठीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो जरूर बघा, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते। तर याच मेजरमेंट्स वाईज आपण ड्राफ्टिंग करणार आहोत। तर इथे आता आपल्याला ब्लाऊज आपले शोल्डर आहे 14.5, 14.5च्या अर्धे येतात 7.25, तर इथे आपण 7.25 वरती एक मार्क लावून घेतला। 1 इंच डाऊन घ्यायचा आहे, बंद बाजूकडून 2.5 इंचांवर एक मार्क केला, त्यानंतर 2.5 इंच ते हे 1 इंच डाऊन आलेलो आहोत ते आपण तिरक्या लाईन देऊन ड्रॉ करून घेतलं। हे सर्वांसाठी सेम असणार आहे, तुमची साईज कोणतीही असो हे ड्राफ्टिंग तुमचंच कंपल्सरी सेम असणार आहे। यानंतर आपल्याला आर्महोल लाईन किंवा तुम्ही चेस्ट लाईनचं मार्किंग कसं करणार आहात त्याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे। त्यासाठी तर बघा इथे आता आपल्याला डीप नेक वाईज आपलं आर्महोल किंवा मुंडा खोलीचं सूत्र आपल्याला बघायचं आहे। तर इथून जे आपण डाऊन जाणार आहोत ते किती यायचं आहे तर ते यामध्ये आपल्याला बघायचं आहे। जसं बॅकला आलेलो तितकंच अंतर आपल्याला इथे पण जावं लागणार आहे, कारण दोन्ही आपले डीप नेक आहेत। तर इथे आपली चेस्ट साईज आहे 38, तर ती कुठल्या येते यामध्ये। डीप नेकचा फॉर्म्युला काय आहे, छाती भागिले 6 प्लस 0.5, 38 भागिले 6 प्लस 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 6.8। तर ते आपल्याला मार्क करायचं आहे, या 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला मार्क करायचं आहे। तर 6.8 आपण इथे मार्क करून घेतलं। यानंतर इथे ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली। इथपर्यंत सगळं सेम असणार आहे। इथून आपल्याला आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायचं आहे। तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे हे सर्व कसं काढलं हे डिटेल याच्या फ्रंट पार्टमध्ये, म्हणजे जेव्हा आपण याचा पार्ट 1 तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल कसं केलेलं आहे हे कळणार आहे। त्यासाठी याचा अगोदरचा पार्ट 1 आहे तो जरूर बघा। तर इथे आता आपल्याला याच्या फ्रंट पार्टमध्ये 1.1 शोल्डर मायनस करायचं आहे। तर ते कुठून, या मुंडा खोलीच्या लाईनकडून। तर या बाजूने आपल्याला 1 इंच मार्क करून घ्यायचं आहे। यानंतर 1 इंचपासून इकडे किती राहिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर हे आहे 6.25 इंच, तर हे 6.25 आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ओके, यानंतर आपल्याला चेस्ट लाईनवरती चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण कटोरी किंवा प्रिन्सेस कट कोणताही ब्लाऊज तुम्ही तयार करत असाल तर तुम्ही कंपल्सरी दोनही बॅक आणि फ्रंट डीप नेक असेल तरी
फ्रंट पार्टमध्ये तुम्हाला 2 इंच लुजिंग ॲड करायचं आहे कंपल्सरी, प्लस 2 इंच मध्ये टोटल चेस्टमध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. तर 38 प्लस 2, तर उत्तर येणार आहे आपलं 40. याला भागिले करायचं 4, कारण की आपण 4 पार्टवर घडी घातलेली आहे म्हणून. तर 4th भाग येणार आहे याचा 10. तर या बाजूने आपल्याला 10 वरती मार्क करायचं आहे. तर इथून या पद्धतीने टेप ठेवला आणि इथे 10 वरती एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्या बाहेर आपल्याला शिलाईसाठी 1.5 इंचांवरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे. आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करून घेऊ, म्हणजे मग इथे आपल्याला कमरेवरती कंबरघेराचं मार्किंग करता येईल. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शोल्डर किती तयार हवा आहे, तर 2.5. तर 2.5 तयार हवा असेल तर अर्धा इंच या बाजूला शिलाई आणि अर्धा इंच या बाजूला शिलाई, असं 1 इंच प्लस करत असतो आपण. तर 2.5 मध्ये 1 इंच प्लस केले 3.5 येणार आहे. 3.5 वरती मार्क केलं, त्यानंतर टेप दुमडून याचा सेंटर काढायचा आहे. फ्रंट पार्टची उंची आपल्याला या लाईनपासून मार्क करायची नाही, जिथे आपला सेंटर येणार आहे तिथून खाली आपल्याला मार्किंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर इथून मार्क केला तर फ्रंट पार्टमध्ये तुमचा खूप कमी, म्हणजे वरच्या बाजूने हे अंतर मायनस होईल. ओके, तर हे तुमच्या लक्षात असू दे. तर इथून आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे आपल्याला ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची उंची 15.5 आहे. 1 इंच प्लस करून आपण इथे 16.5 वरती मार्क करणार आहोत. इथे एक आडवी लाईन ड्रॉ करूया. या लाईनवरती आपल्याला कंबरघेराचं मार्किंग करायचं आहे. कंबरघेर आहे आपली 32.5. 32.5 भागिले 4 करायचं, तर उत्तर येणार आहे आपलं 8.1. तर ते आपल्याला या कंबरघेरावरती मार्किंग करायचं आहे. तर 8.1 हे आलं इथे, म्हणजे 8.25 घेऊया आपण राऊंड फिगरमध्ये. आणि त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्स, तर फ्रंटमध्ये आपल्याला टक्स घ्यायचा आहे का नाही, जिथे आपण इथे कटोरी मार्किंग करणार आहोत त्यामध्ये आपलं हे टक्सचं मार्किंग येणार आहे. त्याच्यामुळे इथे याच्या बाहेर आपलं फक्त शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर 1.5 वरती आपल्याला इथे एक मार्क देऊन घ्यायचा आहे आणि हे पॉईंट आता जोडून घ्यायचे. ओके, यानंतर आता आपल्याला या सेंटर जो आपण शोल्डरचा सेंटर पॉईंट काढलेला आहे तिथून आपल्याला फ्रंट गळ्याचं मार्किंग करायचं आहे. फ्रंट गळा आहे आपला 6.5, तर 6.5च मार्किंग करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही. 6.5 हे तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगितलेलं आहे 6.5. ओके, त्यानंतर ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करत असताना आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे 10.5. 10.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून 11 वरती मार्किंग करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर टोटल उंचीचं हे 16.5चं मार्किंग आहे. ओके, हे सर्व मार्किंग देऊन घेतले की इथे आपल्याला लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे. तर ही असणार आहे आपली गळा खोलीची लाईन, ही आहे आपली ॲपेक्स लाईन. ओके, तर या लाईन्स आपण इथे देऊन घेतल्या. आता यामध्ये आपल्याला या बाजूने आपलं गळारुंदी किती राहिलेली आहे ते बघून आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर इथून आपली गळारुंदी या बाजूला राहिलेली आहे 3 इंच. तर सेम आपल्याला 3 मार्किंग इथे पण तेवढंच करून घ्यायचं आहे खाली. जर तुम्हाला गळा इथून खाली रुंद हवा असेल या बाजूला, तर इथून तुम्ही 0.25 किंवा 0.5 एवढं तुम्ही इकडे बाहेर जाऊ शकता आणि मार्किंग करू शकता. पण इथे आपण बाहेर नाही घेणार आहोत, जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच मी इथे खाली देऊन घेतलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. इथे आपल्याला फ्रंट गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे पट्टी ठेवून मी ते गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. यानंतर आता आपल्याला खालून क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक सांगते की आपल्याला या बाजूने आणि या बाजूने अर्धा इंच आपण वरती सगळ्याच ब्लाउजांमध्ये मायनस करत असतो. सेम इथे पण आपल्याला अर्धा इंच वरती मायनस करायचं आहे फ्रंट पार्टला आणि इकडे बॅक पार्टमध्ये. पण बॅक पार्टचं मार्किंग आपण इथे न करता वरच्या बाजूत अर्धा इंच मायनस करणार आहे, तेही तुम्हाला दाखवते. पण फ्रंटमध्ये आपल्याला इकडच्या बाजूला मात्र इथेच मायनस करायचं आहे. तर या पद्धतीने इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि हा पोर्शन आपला इथे मायनस होणार आहे. ही लाईन आपली इकडंपर्यंत या पद्धतीने घ्यायचं आहे बघा. ओके, आता यानंतर वरच्या बाजूला आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग बघायचं आहे. ब्लाऊजवरून जी क्रॉसपट्टी आलेली आहे ती 3 आणि 2.5ची, म्हणजे या बाजूला 3 आणि या बाजूला 2.5 इंच आहे. ओके, तर इथे आपण काय करणार आहोत, या बाजूमध्येच अर्धा इंच प्लस करून आपण मार्किंग घेतो, बरोबर. कारण अर्धा इंच आपलं शिलाईसाठी आहे ते आपण यामध्ये घेतलेलं आहे ऑलरेडी. अर्धा इंच वरती शिलाई आणि अर्धा इंच खाली शिलाई. ओके, म्हणून आपण अर्धा इंच त्या पट्टीमध्ये ॲड करून 3 इंचांवरती खालून मार्क करणार आहोत. तर बघा या पद्धतीने मी इथे टेप ठेवते आणि इथून 3 इंच कुठे येत आहे तिथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर या ह्याच्यावरती आपल्याला 3 वरती मार्क करायचं आहे. आणि आता ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. ओके, यानंतर खालच्या बाजूनी क्रॉस मार्किंगसाठी आपल्याला 0.75 वरती मार्क करायचं आहे. आणि या शेप पट्टीचा वापर करून आपल्याला इथे कर्व शेप देऊन घ्यायचा आहे.
ओके, इथंपर्यंत झालं. यानंतर आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीच्या मार्किंगसाठी आपल्याला एक मी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे की आपल्याला कटोरी कशी काढायची असते. ओके, तर त्यासाठी काय सूत्र आहे आपलं, छाती भागिले 6 मायनस 0.5 हे आहे आपलं सूत्र कटोरीसाठीचं. ओके, तर कटोरी यावरून आपली किती येणार आहे, छाती आहे आपली 38, त्याला भागिले केले 6 मायनस केले 0.5, तर उत्तर येणार आहे याचं 38 भागिले 6 मायनस 0.5, तर उत्तर येणार आहे 5.8. तर हे 5.8ची आपली कटोरी असणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचं मार्किंग घेतलात तर तुमची कटोरी म्हणजे त्या साईजमध्ये ना छोटी होते ना मोठी होते, प्रॉपर कटोरी साईज तुमची येणार आहे. तर जिथे आपण ही इथे आहे इथून आपल्याला हे कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर या बाजूने टेप ठेवला आणि 5.8 कुठं येतं आहे तिथे आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे 5.8. ओके, सेम मार्किंग वरच्या बाजूला 5.8 वरती देऊन घ्यायचं आहे, कारण ही लाईन आपल्याला इथे सरळ ड्रॉ करायची आहे. सॉरी, हे इथे येईल आपलं मार्किंग 5.8. तर ही लाईन आपण वरतीपर्यंत देऊन घ्यायची. ओके, यानंतर या गळ्याकडच्या बाजूनी 1 इंच कंपल्सरी वरती जायचं आहे. 1 इंचपेक्षा जास्त गेला तरी चालेल, त्याच्यापेक्षा खाली यायचं नाही आपल्याला. ओके, तर इथून आपण 1 इंच वरती मार्क करणार आहोत. तेही कुठे करायचं आहे, इथं तुम्ही जर या लाईनवरती एक आपला हा 3चा पॉईंट ठेवला तर 1 कुठे येणार आहे, 2 वरती. तर या क्रॉस लाईनवरती ते कुठे टच होत आहेत बघायचं आणि तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर हे इथे 1 इंच टच होत आहे, बरोबर. तर इथे मार्क केलं. इथे आपल्याला आता पहिला फ्रंट मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि मग तिरकं मार्किंग किती आहे ते बघायचं. तर या तिरक्या आलेल्या लाईनला जिथे आपला हा म्हणजे या वरच्या तिरक्या लाईनला ही स्ट्रेट लाईन जिथे टच झाली आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा. त्यानंतर टेप दुमडायचा आणि इथे सेंटर पॉईंट देऊन घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला 0.25 यायचं आहे, कारण फ्रंट पार्टमध्ये जेव्हा मार्किंग कराल त्यावेळेला हे तुम्हाला कंपल्सरी या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. यानंतर वरून खाली आपल्याला या पॉईंटमधून जाईल अशी एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. कोण्यातून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे ते म्हणजे फ्रंट पार्टसाठी 0.75. ओके, आणि जर बॅक पार्टसाठी आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे 1 इंच, तर कोण्यातून 0.75 वरती मार्क केलं आणि या पद्धतीने आपल्याला इथे चेस्ट लाईन हे 1.5 इंचाचं अंतर आणि ही तिरकी लाईन यामध्ये व्यवस्थित हा शेप कर्व शेप पट्टी ठेवून घ्यायची आणि जसा शेप आपला येतोय तसा आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर इथे थोडासा कोणा बनल्यासारखा होतोय ना, तर तो न होऊ देता आपल्याला इथे कर्व घ्यायचा आहे व्यवस्थित. ओके, यानंतर या कोण्यातून आता खाली आपल्याला किती यायचं आहे, तर कटोरीच्या मेजरमेंटमध्ये हा खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट. इथून खाली किती यायचं आहे, तर तुमची साईज कोणतीही असो तुम्हाला या कोण्यातून साधारण 2.5, 2, 2.25 आणि 2.5 या 3मध्ये इथे तुमचं अंतर असलं पाहिजे. ओके, हे तुमच्या सर्व साईजसाठी हा कंपल्सरी असणार आहे. तर आपण इथे या कोण्यातून 3 पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर बघा मी इथे 2 वरती एक देऊन घेतला, 2, 2.25 आणि 2.5 वरती. तर यामधून जाणारा आणि इथून जाणारा असा एक आपल्याला इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे. तर हे जे मी 3 डॉट दिलेले आहेत त्यातून कुठल्या लाईनमधून गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर शेप मिळणार आहे ते आपण इथे बघायचं आहे. तर बघा ही जी 2.25ची लाईन आहे तिथून जेव्हा मी हा शेप देते त्यावेळेला आपल्याला इथलं अंतर किती मिळतंय, तर इथे आपल्याला कमीत कमी 2.5 इंच अंतर हे तिरक्यामध्ये मिळायला पाहिजे. ओके, तर या 2.5 वरच्या लाईनमधून गेल्यानंतर किती मिळते, तर हे बरोबर आपल्याला 2.5 मिळत आहे, बरोबर. किंवा 2.25च्या लाईनमधून गेला तरीसुद्धा हे मिळेल, कारण इथे आपण हा कर्व शेप देणार आहोत त्यामुळे हे अंतर आपलं 2.5 येईलच. तर या पद्धतीने इथे मी पट्टी ठेवून घेतली आणि यातून एक अशी ही तिरकी लाईन देऊन घेतली. आता इथे आपल्याला हा कर्व शेप करून घ्यायचा. जो कोना आलेला आहे तो कोना येऊ न देता आपल्याला इथे हा राऊंड शेप देऊन घ्यायचा. ओके, इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला इथे या मुंडा घेरामध्ये मायनस करायचे आहेत. किती, तर जिथे या साईजमध्ये आपला टक्स किती असणार आहे त्याच्या अर्धा इथे आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, तर बघा इथे आपल्याला मुंडा घेरावरती आपला या साईजमध्ये टक्स येणार आहे 3 इंचांचा. सॉरी, कमरेवरती टक्स आहे 3 इंचांचा, मुंडा घेरावरती टक्स येणार आहे 1.5 इंचांचा. तर 1.5 इंच कुठे मोजायचं आहे आपल्याला, तर या लाईनवरती आपण 1.5चा पोर्शन ठेवायचा आणि पुढे पुढे सरकवत जायचं आहे. या कर्व लाईनवरती जिथे 1.5 इंच आपले टच होणार आहेत तिथं आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, तर इथे पॉईंट दिल्यानंतर हा झाला आपला 1.5 वरचा लाईन. तर आता इथे आपल्याला
एपेक्स टू एपेक्सचं अंतर मार्क करायचं आहे. तर एपेक्स टू एपेक्सचं अंतर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 38/10, तर उत्तर येणार आहे 3.8. तर ते मार्किंग आपल्याला इथून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची चेस्ट साईज किती आहे त्याला 10ने भागला तर तुमचं एपेक्स टू एपेक्स अंतर येणार आहे. ब्लाऊजवरून मेजरमेंट घेताना ते तुम्हाला प्रॉपर मिळेलच असं नाही, कारण ब्लाऊजमध्ये कुणी कसं शिवलं असेल त्याच्यावर डिपेंड आहे. पण या पद्धतीने या मेथडने गेला तर तुमचा टक्स पॉईंट कधीही चुकणार नाही. ओके, तर इथून मी 3.8 वरती मार्क करून घेते. सेम 3.8 वरती पुढे खालच्या लाईनला पण एक मार्क करणार आहे. ही सरळ लाईन जोडून घेते आणि ही जी आपला वरती पॉईंट आलेला आहे त्याला आपल्याला या एपेक्स पॉईंट बरोबर जोडून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर या पॉईंटच्या या बाजूला अर्धा टक्स आणि या बाजूला अर्धा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर याच्या अर्धा किती येणार आहे, 1.5च्या अर्धे येतात 1/2 इंच. तर 1/2 इंच बघा, मी 2 वरती या पॉईंटला इथे ठेवलं तर 1/2 इंच आपलं इथे येणार आहे. तर इथे एक पॉईंट देऊन घेतला आणि इथून आपल्याला वरती किती मार्क करायचं आहे, तर जेवढा आपला इथे टक्स घेणार आहोत आपण, इथे किती घेणार आहे 38 साईजमध्ये आपण इथे 3 इंचांचा टक्स घेणार आहे. तर त्याच्यातून मायनस तुम्हाला करायचं आहे 0.5. तर 38 मध्ये आपण 3 इंचांचा टक्स घेतोय, त्याला मायनस केलं 0.5, तर उत्तर येणार आहे 2.5. ओके, तुमची जी पण चेस्ट साईज असेल त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. समजा तुमची 34 साईज आहे, तुमचा 2.5 इंचांचा टक्स असणार आहे इथे, तर त्याच्यातून 0.5 मायनस करायचं. 2.5 मधून 0.5 मायनस केलं तर इथे किती येणार आहे 2 इंच. हे तुमच्या साईज वाईज तुमचं हे ठरणार आहे. जे पण तुमचा इथला टक्स असणार आहे त्याच्यामधून मायनस 0.5 करून जे पण येईल ते इथे मार्क करायचं आहे. आणि जर तुम्हाला एवढं सगळं लक्षातच ठेवायचं नसेल तर सरास सगळ्या साईजमध्ये तुम्ही 2.5 ते 2.25 इंचावर इथे कुठेही मार्क देऊ शकता. हेवी साईज असेल तर 2.5 वर द्या, कमी साईज असेल तर 2 वर द्या. तर आता आपण इथे किती वरती देणार आहोत, 2.5 वरती. तर या इथून मी कोण्यात टेप इथे ठेवला एपेक्स पॉईंटला आणि इथून 2.5 वरती एक मार्क देऊन घेतला. ही वरती जो आपण 1/2 इंचांवर एक खूण केलेली आहे त्या डॉट पॉईंटला आपण या डॉट पॉईंट बरोबर जोडून घेतलं. त्यानंतर अर्धा इंच खालून आपण जिथे 1.5 इंच येणार आहे तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने अर्धा इंच खालून 1.5 इंच आपले येत आहेत इथे. तर इथे मी एक पॉईंट देऊन घेतला, त्याला ती लाईन आपल्याला याच जिथे 2.5 इंच आपण या लाईनवर मार्क केलेला आहे डॉट पॉईंटपासून तिथे पट्टी या पद्धतीने ठेवायची आणि थोडी पुढेपर्यंत हा डॉट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि हा डॉट चेक करून घ्यायचा, जेवढा हा आलेला आहे तेवढाच हा असला पाहिजे. तर हा आहे आपला 4.25 इंच. तर या लाईनवरती पण 4.25 कुठे येत आहेत ते बघायचं. इथे एक डॉट पॉईंट देऊन घेतला, 4.25 वरती मार्क करून घेतला. आता हे जे मधलं अंतर आहे ते आपलं होणार आहे मायनस. ओके, त्यानंतर जो आपण इथे अर्धा इंच मायनस करतो ते आपण दोन्ही बाजूला 1.5 इंच मायनस केलं तरीही चालणार आहे. पण इथे काय होतं की हा जो आपला बॅक साईडचा जो बेल्टचा पार्ट आहे तो यामध्ये 1.5 इंच कमी होईल. तर तसं होऊ नये याच्यासाठी आपण वरच्याच भागामध्ये अर्धा इंच मायनस केलं तरीही चालणार आहे. तर इथून वरती अर्धा इंचावर एक मी डॉट पॉईंट देऊन घेतला आणि या लाईनला आपल्याला इथे जुळवायचं आहे या पॉईंटपर्यंत. आणि हे मायनस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून जेवढी ही लाईन आहे बघा, ही लाईन जेवढी आलेली आहे आता ही किती आहे 6.25, तेवढीच आपल्याला इकडे खाली पण आली पाहिजे. तर त्याच्यासाठी इथे ठेवल्यानंतर हा पॉईंट आपला इथे येणार आहे, म्हणून ही लाईन आपल्याला इकडे खाली घ्यायची आहे. ओके, यानंतर इथे आपल्याला टक्स घेतल्यानंतर या बाजूने आपल्याला खाली अर्धा इंच जाऊन आपल्याला दुसरा आर्म होल शेप ड्रॉ करायचा आहे. तर या बाजूनी अर्धा इंच खाली, तुमची साईज कोणतीही असो, अर्धा इंच खाली यायचं आहे. यानंतर ही पट्टी आहे ही या साईड फिटिंगच्या लाईनला या पद्धतीने अशी ठेवायची आणि त्यानंतर या लाईनमध्ये आपल्याला इकडे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही पट्टी तुमची इथे या पद्धतीने असली पाहिजे. मग इकडे तिरकी आली तरी चालणार आहे. तर इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. यानंतर ही पट्टी अशी ठेवायची या पॉईंटमध्ये की या दोन्हींमधलं अंतर आहे तेवढंच खाली असलं पाहिजे. या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे लाईन ही ड्रॉ करायची आहे. आता इथे नवीन मुंड्याचा शेप आपण देऊन घेणार आहे. ओके, तर आता आपलं हे जे आहे ते पण मायनस होईल. ओके, आणि हा शेप आहे तो आपला दुसरा, सॉरी या लाईन बरोबर नाही, या खालच्या ह्याच्यापर्यंत आपली लाईन आली पाहिजे. हा शेप आपल्याला कट करायचा आहे.
तर चला, हे इथंपर्यंत आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर मला जरूर विचारायचं आहे तुम्ही. तर आता आपण हे कट करून घेऊ. तर चला, हे आपण कट करून घेऊयात. तर हे का घ्यायचं माहिती आहे, कारण हे जर नाही कट केलं ना तर खाली आपल्याला इथे पोटावरती हा ब्लाऊज वळी झाल्यासारखा दुमडला जातो. तर तसं नको असेल तर हे अर्धा इंच मायनस करा. आणि जर तुम्हाला ते चालणार असेल पण ब्लाऊजची उंची तुम्हाला अजून खालपर्यंत हवी आहे, असं बऱ्याचदा बायकांचं असतं, तर तशा वेळेला तुम्ही हे अर्धा इंच मायनस नाही केलं तरीही चालणार आहे. कारण मी हे का सांगते, कारण काल जो मी एक 40 चेस्टचा पेपर पॅटर्न टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी हे अर्धा इंच मायनस केलेलं नाही आहे. हे डिपेंड तुमच्यावर आहे. ब्लाऊजवरून मेजरमेंट्स घेतल्यानंतर त्यांना जर म्हटले की पुढच्या बाजूनी बाबा पोटावरती ब्लाऊज थोडासा वळतोय, तर तुम्ही हे मायनस करायचं आहे. आणि जर तशी काही त्यांचा प्रॉब्लेम नसेल, कारण ब्लाऊजचं मेजरमेंट्स घेताना किंवा जे ब्लाऊज आपल्याला मेजरमेंटला दिले त्याच्या बाबतीत आपण काही गोष्टी ब्लाऊज घेत असताना विचारून घ्यायच्या असतात त्यांना, की हा ब्लाऊज तुम्हाला प्रॉपर होतोय का, किंवा कुठे जास्त करायचा आहे, कुठे तुम्हाला कमी करायचं आहे, हाताची उंची कमी घ्यायची आहे का, काखेमध्ये तुम्हाला ब्लाऊज कसा होतोय, टाईट होतोय की लूज होतोय, वाढवून घ्यायचा आहे का, उंचीमध्ये तुम्हाला फ्रंटला प्रॉपर होतोय का, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून विचारून घ्यायच्या. आणि मग कटिंग करताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा असतो. ओके, तर हे आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. तर हे झाल्यानंतर आपल्याला इथे टक्सचा हा मायनस करून घ्यायचा आहे. तर हा इथे या पद्धतीने मायनस करून घ्यायचा. यानंतर इथे शक्यतो पिनअप करून घ्या. ओके, आता इथे आपल्याला या पद्धतीनं थोडं प्रेस करून घ्यायचं आणि हा शेप आहे तो व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा, की थोडासा हा थोडा खालीवर झालेला आहे. ओके, तर तो काय करायचा आहे आपल्याला, या पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हा शेप कट करून घ्यायचा. ओके, तर हा पहिला आपला इथे शेप यामध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर हा जो आहे तो हा पार्ट तयार झाल्यानंतर हा इथे आपल्याला किंचित काय करायचं आहे, 5 इंचांनी का, तर हा पार्ट आपला इकडे थोडासा या बाजूला यावा यासाठी. तर इथे या पद्धतीने बघा मी 5 इंच असं घेणार आहे खाली. तर जेव्हा मी इथे हा पार्ट घेईन त्यावेळेला हा पण व्यवस्थित कर्व येतोय आणि हा पण या बाजूला किंचित सरकला जातोय. ओके, तर हे एवढंच चेंजेस आपल्याला इथे तुम्ही जेव्हा पण कटोरीची साईज कट कराल त्यावेळेला हे करून घ्यायचं आहे. आणि यानंतर मग आपल्याला इथे हे पॉईंट फिक्स करायचे आहेत. आणि इथे तर बघा आता हे जेव्हा आपण 5 इंच पुढे घेऊ त्यावेळेला हा असे इथे थोडासा पोर्शन खालीवर झालेला आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित कर्व देऊन जुळवून घ्यायचा आहे. आणि हा आहे आपला कटोरीचा भाग. तर कटोरीच्या यामध्ये पण आपल्याला हे इथे मायनस झालेलं आहे ते इथे या भागावर कट करून घ्यायचं. तर हा शेप आपण देऊन घेतला. आणि आता कटोरीमध्ये यामध्ये अंतर कसं वाढवायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. इथे आपल्याला वाढवायचं आहेच कारण हा भाग आपल्याला एकमेकांना जोडायचा आहे. तर इथे प्लस पॉईंट देते तिथे आपल्याला अंतर वाढवायचं आहे. आणि आता कटोरी कशी वाढवायची ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर कटोरी वाढवताना जशी आपली बेसिक कटोरी आहे ती आपण सर्व बाजूनी ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने. ओके, जशी आहे तशी ड्रॉ केली. त्यानंतर ही आपली एपेक्स लाईन आहे ती पण आपल्याला याच्यावरती देऊन घ्यायची आहे. ओके, हे देऊन घेतले. यानंतर या कटोरीला आपण बाजूला ठेवूया आणि ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया. ओके, यानंतर आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. या बाजूला हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मी डॉट देऊन घेतले, इथे पण देऊन घेतला. यानंतर यामध्ये आता आपल्याला कटोरी कितीची घ्यायची आहे, तर यासाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. आपली चेस्ट आहे 38, तर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 3 इंचांचा.
तर 3च्या अर्ध या बाजूला आणि अर्धे या बाजूला जाणार आहे, म्हणून किती येणार या बाजूला 1.5 इंचांचा टक्स आणि या बाजूला 1.5 इंच टक्स. तर इथे या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला पॉईंट टेपचा, आणि या बाजूला 1.5 इंचांवरती एक मार्क केला आणि या बाजूला 1.5 इंचांवरती एक मार्क केला. या लाईन्स आहेत या आपल्याला पुढंपर्यंत ओढून घ्यायच्या आहेत. ही लाईन पण इकडे आपल्याला ओढून घ्यायची आहे. यानंतर इथे आपल्याला तिरकी लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे हा वरती अर्धा इंचाचा पॉईंट आणि खाली 1.5 इंच आलेला आहे, हे दोनही पॉईंट जोडून घ्यायचे. हे जोडल्यानंतर हे जे अंतर आलेलं आहे तेवढंच आपलं इकडे पुढं मार्क करून घ्यायचं. तर हे आलेलं आहे 5.5, तर इथेही आपल्याला 5.5 मार्क करून घ्यायचं आहे. तर इथंच हे आपलं 5.5 आलेले आहे, बरोबर. तर या बाजूला आपल्याला आता शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप देण्यासाठी सिंपल बघा या पद्धतीने तुम्हाला तिरकं जायचं आहे, आणि सेम तुम्हाला ही जी पट्टी आपली शेप निघलेला आहे तो तिथे ठेवून या पद्धतीने बघा ठेवून घ्यायचा, आणि हा शेप याच्यावरती आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा आपला कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. जर तुम्हाला हाताने ड्रॉ करणं शक्य असेल तर तुम्ही हाताने करा, हाताने जमणार नसेल तर या ट्रिकचा वापर करा. ओके. यानंतर ही जी लाईन आहे अपेक्स पॉईंटची ती आपण थोडी वाढवून घेणार आहोत. ओके. या लाईनवरती आता आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं अंतर टाकायचं आहे. हे टाकलात तरी चालणार आहे किंवा या 2 लाईनचा सेंटर घेतला तरी चालणार आहे. तर दोन्हींचं काय फरक आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघा या लाईनचा सेंटर पॉईंट घेतला तर तो इथे येणार आहे, बरोबर. आणि आता या बाजूने अपेक्स पॉईंट घ्यायचं म्हटलं तर किती आहे, अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन या बाजूला, बरोबर. आणि चेस्ट आहे 38, तर 38चा 10वा भाग म्हणजे 38 भागिले 10 केलं तर येणार आहे 3.8. याच्यामध्ये प्लस करायचं आहे इकडचं अर्धा इंच शिलाई, तर प्लस 0.5, तर उत्तर येणार आहे 4.3. तर या बाजूने आपण जेव्हा टेप ठेवू तर बघा हा बरोबर आपलं 4.3 वरतीच मार्किंग आलेलं आहे. म्हणजे या दोन्हीचा सेंटर घेतला तरी चालणार आहे, किंवा जर तुम्ही या बाजूने अपेक्स पॉईंट टाकणार असाल तरीही चालणार आहे. ओके. यानंतर जे 1.5 इंच बाहेर घेतलेलं आहे त्या लाईनचा पण आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर इथे सेंटर पॉईंट काढून घेतला. आता यामधून आपल्याला एक लाईन खाली ड्रॉ करायची आहे. आता या लाईनवरती आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण 38 इंच चेस्टमध्ये आपल्याला 1.5 इंचांचा टक्स आहे. या बाजूला 1.5, या बाजूला 1.5 आणि खाली पण 1.5च आपल्याला मार्क करायचं आहे. आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे जोडून घेतल्यानंतर हे दोनही बरोबर तेवढेच अंतर आहेत का हे चेक करून घ्यायचं. तर हे आहे 5.25 इंच, तर या बाजूलाही आपलं 5.25 इंच येतंय का, तर नाही, हे आपलं कमी आलेलं आहे, 5.25 इंच आलेलं आहे. आणि इकडून किती आलेलं आहे, हे 5.25. तर बघा ही लाईन आपल्याला विचारात घ्यायची नाही आहे, ही आपली इकडची लाईन घ्यायची आहे. तर बघा इथून इथंपर्यंतची ही जी आपण लाईन घेतली याचा सेंटर पॉईंट मार्क करायचा आहे. सेंटर पॉईंट मार्क केल्यानंतर ही आपली लाईन येणार आहे, आणि यामधून आपल्याला खाली ही लाईन सरळ खाली घ्यायची आहे. ही थोडी आपली पहिली लाईन आहे, ही थोडी तिरकी झालेली आहे, बरोबर. तर ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर इथे मी हे मार्क याच्यावरती डॉट देते, ही लाईन विचारात नाही घ्यायची. आता इथे जे आपलं डॉट पॉईंट आलेलं आहे इथून खाली आपल्याला या लाईनवरती 1.5 इंचांवर मार्क करायचं आहे. तर इथे 1.5 वरती मार्क केलं. यानंतर ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि या बाजूला ही लाईन इथंपर्यंत ड्रॉ करायची. ओके. तर ह्या लाईन्स आपल्या या येतील इथे. आता या दोनही लाईन मोजून बघायच्या. तर ही आलेली आहे 5 इंच आणि ही आलेली आहे आपली 5 इंच. ओके. बरोबर दोन्ही सेम यायला हव्यात. जर कमी जास्त असेल तर समजायचं की आपली ही लाईन कुठेतरी कमी जास्त झालेली आहे. ह्या दोनही लाईन सेमच यायला पाहिजेत आपल्या. ओके. तर आता इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचांचा. तर सेंटरपासून इकडे मी 1.5 इंच मार्क करते, या बाजूला सेंटरपासून 1.5 इंच मार्क करते, आणि या पॉईंट बरोबर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ओके. यानंतर या बाजूला अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ओके. तर इथे मी हे डॉट पॉईंट देऊन घेते, अर्धा इंच शिवण, या बाजूनेही अर्धा इंच आपलं शिवणमध्ये जाणार आहे. तर इथून अर्धा इंचांवर एक एक डॉट मी लाईन देऊन घेणार आहे. या लाईनवरतीच आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. साईड पार्ट मोजून बघायचा आहे. तर हा आहे आपला साईड पार्ट, बरोबर. तर साईड पार्टला आपल्याला इथे ठेवायचा. तर इथे आपण काय करू शकतो ते पहिल्यांदा बघा. इथून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे. तर हे किती आलेलं आहे 8.5, आणि इकडे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आपण वाढवणार आहोत, कारण हा पार्ट आणि खालची क्रॉसपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच दोन्हींमध्ये वाढवणार आहोत. तर हे अर्धा इंच वाढवल्यानंतर आपलं अंतर असणार आहे 9 वरती.
तर याच ह्याच्यावरती आपल्याला 9 इंच आहेत का ते आपण बघून घेऊयात. तर हे जे अर्धा इंच खाली आलेलं आहे तिथून आपल्याला टेप राऊंडमध्ये फिरवायचा आहे आणि जिथं 9 इंच येणार आहे तिथं आपल्याला एक मार्क द्यायचा आहे. तर इथे 9 इंच हे आलेलं आहे. त्यानंतर जेवढा हा टक्स आहे तेवढाच हा आलेला आहे का हे चेक करायचं. तर इथून हा 3 आणि 1 लाईन आलेला आहे. तर इथे 3 आणि 1 लाईन कुठे येत आहेत ते बघायचं आणि तिथे मार्क करायचं. तर हा पॉईंट आणि हे वरती आपलं जे 9 वरती मार्किंग आलेलं आहे ते आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. ओके, यानंतर हा पोर्शन आपला कट होणार आहे. तर आता हा कटोरीचा पोर्शन कट करून घेऊयात आणि त्याच्या अगोदर आपल्याला इथे जेवढा पण शिलाईमध्ये अंतर घेणार आहोत तेवढा आपल्याला इथे ॲड करायचं आहे आतल्या बाजू आणि मग कट करायचं आहे. तर चला हे कट करून घेऊया. चेस्ट आहे 38 ओके आणि कटोरी आहे याची तयार 5.1 ओके. तर आपण लिहून घेऊया याच्यावरती. आता आपण कट करूया. ओके, तर आता हे जे अर्धा इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे. तर इथे आम्ही डॉटेड लाईन देऊन घेते म्हणजे हे तुम्हाला कळेल की हे शिवणचं अंतर आहे. ही पण शिवणची लाईन आहे. यानंतर वरच्या बाजूला ही अर्धा इंच आपलं हे जाणार आहे. या बाजूलाही अर्धा इंच यामध्ये शिलाई मार्जिन ॲड आहे. ओके, तर हे मी इथे या पद्धतीने डॉट देऊन घेतलं कारण हे अंतर मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे ब्लाऊजमध्ये. ओके, तर कटोरीमध्ये आता आपला हा ब्लाऊजमधला कटोरीचा पोर्शन आहे या पट्टीमधला. तर पट्टीमध्ये बघा आपला कटोरी किती आलेला आहे. जेव्हा आपण इथे टेप ठेवू आणि ही आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा ही आहे शिलाईची लाईन. तर या लाईनपर्यंत आपली ही तयार आहे 4.5 इंच. ओके, दिसते का बघा ही आहे आपली शिलाई. बॅक साईडला हे बघा हे कटोरीचा पोर्शन आहे ना हा असाच इकडे वरती आलेला आहे. इथं आलेली आहे ही आपली शिवणची लाईन. तर इथून इथंपर्यंतचं अंतर आहे हे 4.5 इंच आहे. आता वरच्या बाजूला गळा फिनिशिंगसाठी आणि या बाजूला क्रॉसपट्टी लावण्यासाठी 1 इंच प्लस केलं तर हे अंतर टोटल यायला पाहिजे 5.5. तर ते येते का? तर हे बघा हे एक्झॅक्टली आपलं 5.5 इंच आलेलं आहे. म्हणजे याबरोबर ही कटोरी आपली प्रॉपर आलेली आहे. आता दुसरं एक चेक करायचं आहे ते म्हणजे टोटल कटोरी आपण ज्या मार्किंगमध्ये कट केलेली आहे त्यामध्येच आपल्याला मिळालेली आहे का. आता हे इथे डॉट पॉईंट आहे तिथे आपल्याला या पद्धतीने नॉच देऊन घ्यायचा. ओके, तर हा नॉच देऊन घेतला. आता आपल्याला इथे टक्स दिल्यानंतर आपली कटोरी कितीची तयार होते ते पण आपण बघणार आहोत. तर या पद्धतीने इथे हा टक्स घ्यायचा. दुमडून घेते मी ते. आता हे दुमडल्यानंतर तर आता हा आपला कटोरीचा पोर्शन तयार झालेला आहे. कटोरी आहे आपली 5.8. तर हे शिलाईमध्ये जाणार आहे आणि हा पोर्शन पण शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर. तर इथून आपण टेप ठेवला तर इथं अंतर किती आलेलं आहे 3 ला 1 लाईन कमी बरोबर. तर हेच अंतर आता इथे 3 ला 1 लाईन कमी मी या लाईनवरती ठेवते कारण इथे आपलं हे शिलाईचं अंतर असणार आहे. इथून इथंपर्यंत बघितलं तर इथे जो हा पोर्शन आहे तो आपला शिलाईचा येणार आहे. म्हणजे ही आपली कटोरी टोटल कितीची तयार होणार आहे 5.8 इंचांची. म्हणजे हा आपला प्रॉपर पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. याची स्लीव्ज कशी कट करायची याचाही डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती अपलोड. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तोही जरूर बघा. तर आता आपण हे फ्रंट पार्ट आहे तो बॅक पार्ट बरोबर मॅच करून घेणार आहोत. तर इथे फिटिंगच्या लाईनवरती आपल्याला फ्रंट पार्टचा पोर्शन या पद्धतीने ठेवायचा आहे. आता बॅक आणि फ्रंट सेम असतील म्हणजे डीपच असतील तर आपल्याला हा पार्ट इथे या लाईनवरती ठेवताना जसा ठेवता येईल तसा ठेवून घ्यायचा. इथे पण जोडायला पाहिजे आणि वरच्या बाजूला जर इथे काही या पद्धतीने तयार होते तिथे आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, तर हा गळा थोडा खाली पण येऊ शकेल तुमच्या ह्याच्यामध्ये. जसा येईल तसा इथे ठेवून मार्क करून घ्यायचा. यानंतर ही फिटिंगची लाईन आहे ती या फिटिंगच्या लाईनवर आपल्याला मॅच करायची आहे. सेम या बाजूला इथे खाली पण. तर इथे मॅच केल्यानंतर इथे आपल्याला ही लाईन या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे थोडीशी पुढंपर्यंत. ओके, तर ही लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण हे आता बाजूला ठेवून घेऊया आणि आता उंचीचं मार्किंग आपण बघून घेऊया. तर टोटल उंची आपल्याला या ब्लाऊजमध्ये तर इथे आपल्याला शोल्डर पहिला तयार घेऊया. शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे. तर 1 इंच मार्जिन या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी घेऊन 3.5 वरती मार्क करून घेतलं. टेप दुमडून याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. इथून आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजमध्ये आपल्याला ब्लाऊजची उंची हवी आहे 14 इंच बॅक साईडची. तर 1 इंच शिलाई मार्जिन वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच प्लस करून आपल्याला इथे यायला हवं. तर ते येते का? तर इथे बघा हे जर इथे व्यवस्थित टेप धरला तर इथं आपलं 15 आपल्याला इथे भेटत आहे बरोबर या लाईनला. तर आता आपण कसं आहे की इथं आता याचा मेन हे काय आहे की जेवढं इथं अंतर आलेलं आहे त्याच्यामध्ये 0.25 ॲड करून आपल्याला इथे मार्किंग घ्यायचं आहे. पण जर आपण हे 0.25 आणि त्याच्यामध्ये प्लस 0.25 केलं तर हे अर्धा इंच येणार आहे म्हणजे इथे येणार आहे. आणि हा पॉईंट आपण इथंपर्यंत जोडून घेतला तर आपण इथं आपल्याला अंतर किती मिळणार आहे ते आपण पहिला या पेन्सिलच्या लाईननी आपण बघून घेऊया की आपल्याला किती मिळत आहे.
तर बघा ही या लाईन बरोबर जर आपण ही लाईन जोडली तर आपल्याला हे अंतर मिळणार आहे 0.25 कमी पडणार आहे फक्त. तर हे बघा इथंपर्यंत मिळणार आहे 15.5 आहेत, म्हणजे तरीसुद्धा चालू शकते. या लाईन बरोबर जरी आपण गेलोत ना तरीसुद्धा आपल्याला 14 इंच उंची तयार भेटू शकते यामध्ये. आणि जर तुम्हाला 15 बरोबर जायचं असेल तर तुम्ही सेम या 15च्या लाईनला जिथं आलेला आहे तिथं तुम्ही लाईन देऊन मार्किंग घेऊ शकता. तर आपण या 15ची जी लाईन आहे ना त्याच लाईन बरोबर आपण ही लाईन खाली ड्रॉ करून घेणार. त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे या लाईनवरती. तर इथून इथंपर्यंत कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्समध्ये आहे, तर ते घेऊन आपण इथे सेंटर मार्क केला. सेंटर मार्क नंतर की आता आपल्या बॅक साईडची उंची आली बरोबर. तर उंचीच्या वरती आपल्याला 5 इंचाचं हे आपल्याला तयार हवा आहे बॅक साईडची पट्टी. ओके, तर आपण इथे 6 इंच घेणार आहोत. तर इथे 6 वरती मार्क करू. त्यावेळेला आपल्याला वरून उंची किती भेटते बघा, 9 इंच भेटते बरोबर. तर हे आपल्या 9 इंचावर आलेलं आहे. तर इथून आपण गळारुंदी जेवढी इथे वरती आलेली आहे तर इथे आपल्याला 2.25 इंच गळारुंदी भेटते. तर इथे खालच्या बाजूला आपण 5 इंच प्लस करून 2.5 वरती पॉईंट देऊन घेणार आहोत आणि इथे आपल्याला 2.5 वरती एक लाईन ड्रॉ करायची आहे. इथे तुम्ही 2.5 किंवा 3 इंच 3.5 इंचपर्यंत सुद्धा तुम्ही इकडून बाहेरच्या बाजूला मार्किंग घेऊ शकता. इथे मी फक्त 5 इंच घेतलेला आहे कारण कस्टमरला तसाही गळा खूप ब्रॉड नको आहे. ओके, जसा तुम्हाला इथे ब्रॉड हवा असेल त्याच्या वेळेस तुम्ही इकडे मार्किंग करून घेऊ शकता. तर इथे असा हा गोलगळ्याचा शेप देऊन घेतला. तर हे आपण आता कट करून घेऊया. आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर टक्स हा शक्यतो या लाईनच्या खाली असला पाहिजे. तर आता ही साधारण इथून आपण ही लाईन जर समजा पुढेपर्यंत ओढली तर हा टक्स आहे तो कितीवर आलेला आहे, इकडून 4.5 वरती. तर इथून पण 4.5 वरती एक पॉईंट दिला आणि हे दोन आपण जोडून घ्यायचे. तर वरच्या बाजूला हा असा निमुळता करत जायचं, त्यामुळे इथे कुठेही असा उठाव तयार होत नाही छोटा छोटा करत गेल्यामुळे. तर हा आपला टक्स असणार आहे. तर इथे थोडंसं उठल्यासारखा होतो ब्लाऊज शोल्डरला. तर इथे आपण थोडंसं अगदी लाईटली असं एक सूत अंतर आपण घ्यायचं आहे जे आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचं की ज्यामुळे हा ब्लाऊज असा इथे उठल्यासारखा होत नाही आपल्या शोल्डरला. ओके, तर हे या पद्धतीने देऊन घ्यायचं. यानंतर गळा कट करत असताना इथून आपलं एवढं अंतर ठेवायचं आहे आणि मग हा गळा आपण कट करायचा आहे की जेणेकरून आपलं अंतर वाढायला नको. तर हे जे अंतर आहे ते गळ्यातलं अंतर आहे 2.5 आणि गळ्याची उंची आहे 9 इंचेस. छातीची घडी घेतलेली आहे 9.5 इंचेस. ओके, जी इथं आपण डॉटेड लाईन दाखवतो घडी. त्यानंतर इथे नॉचेस देऊन ठेवायचे ज्यामुळे आपण जेव्हा ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेला हे नॉचेस आपल्याला खूप उपयोगी पडतात. इथे पण जिथे आपण गळा तयार करणार आहोत. तर हे झाले आपले पॅटर्न्स तयार झालेले आहेत. तर आता या पॅटर्न्स इथे आता हा जो असा कोना आलेला आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे बरोबर. तर म्हणून काय करायचं, हे जे अंतर आहे हे आपल्याला या पद्धतीने थोडंसं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा पोर्शन कट करून घ्यायचा. ओके, तर हे झालं. यानंतर आता आपल्याला इथे नॉच देऊन घ्यायचा आहे. या इथे पण एक नॉच देऊन ठेवायचा की जेणेकरून आपल्याला बॅक साईडच्या टक्सचं मार्किंग करताना सोपं गेलं पाहिजे. तर हा आहे आपला चेस्ट 38, वेस्ट 32.5. ओके, आणि या पॅटर्नवरती हे लिहून ठेवलं की 10च्या घडीचा पॅटर्न, चेस्ट 38 आणि वेस्ट 32. यावरती पण 10च्या घडीचा पॅटर्न हे सर्व लिहून ठेवलं की जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा 10च्या घडीचा म्हणजे ब्लाऊज आपण जेव्हा आपल्याकडे शिवायला येईल त्याच्यानुसार हाच पॅटर्न काढून आपण ब्लाऊज शिवणार आहोत. तर आता बाही कटिंग करताना यासाठी आपल्याला हे वरचा अर्धा इंच सोडायचं आहे, शिलाईसाठी जाणार आहे बरोबर. आणि तुम्हाला बॅक साईडचा मुंडा मोजून दाखवलेला मी 9 इंच आलेला बरोबर. तर हा सुद्धा 9 इंच येतोय का, तर तो कुठे मोजायचा आहे आपल्याला, तर या शिलाईच्या लाईनवरती मोजायचा आहे. पण या पॅटर्नमध्ये कसं होतं की याच्यामध्ये बॅकचा पार्ट थोडा जास्त येतो आणि फ्रंटचा पार्ट आहे तो एक अर्ध्या इंचानी कमी येतो. म्हणून आपण काय करणार आहोत, टोटल राऊंडच 18 इंचांचा यायला पाहिजे या पद्धतीने कटिंग घेणार आहोत. ओके, तर इथे आता आपण हा राऊंड शेप मोजून घेऊया. तर बघा इथून समजा अर्धा इंच आतून आपल्याला लावणार आहोत बरोबर आपण. तर इथून कुठं, इथं शिलाईपर्यंत 18 यायला पाहिजे, हा आणि हा मिळून बरोबर. या शिलाईपर्यंत इथे अर्धा इंच आतमधून
आणि इथे पण अर्धा इंच आतमधून. तर ते येत आहेत का ते बघूयात आपण आणि मग कटिंग करायला घेऊया. तर इथून हा राऊंड शेप या पद्धतीने मी अर्धा इंच आतून काउंट करते. तर हा आलेला आहे आपला शिलाईच्या फिटिंगच्या लाईनपर्यंत 9.5 इंच. 10 इंच आपलं वरती शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर, हे अर्धा इंच. तर इथे आपण 9.5चं मार्किंग अर्धा इंच आतून लावणार आहे. हे वरचा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. त्यानंतर अर्धा इंच आतून टेप लावला तर या पद्धतीने राऊंड शेपमध्ये आपण फिरवत अर्धा इंच आतमधून आपण जाणार आहोत. तर हे बघा बरोबर 18 इंच आपला हा मुंडा घेर आलेला आहे. तर हा साधारण एक बघा थोडासा 5 इंच एक्स्ट्राच आहे. एक्स्ट्रा चालू शकतो पण कमी आला नाही पाहिजे. ओके, तर या पद्धतीने आपला हा पॅटर्न तुम्हाला मुंडा घेरसुद्धा मी मोजून दाखवलेला आहे. तर आता याचा बाही पॅटर्न आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढायचा, कारण हे अंतर आपण 38 साईजची बाही कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे बरोबर. तर हा त्याचा पॅटर्न आहे. याच पॅटर्नमध्ये सुद्धा काही वेळेला आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. तर ते कसं ते तुम्हाला दाखवते. तर आता बाही आपली इथेच लागणार आहे बरोबर, म्हणजे इथे पण शिलाई मार्जिन आत आहे आणि याच्यात पण आत आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, वरचाच भाग मोजून घेणार आहोत. तर इथून मी अर्धा इंच वरचं शिलाईचं मार्जिन सोडून या पद्धतीने गोल राऊंड आपला हा किती आहे तो मोजून घेणार आहे. तर हा आलेला आहे 9.5 आणि 1 लाईन. ओके, तर ते आपण इथे लिहून घेऊया. 9.5 फ्रंट आर्म होल 9.6. ओके, आणि बॅक आर्म होल हे पण आपण या लाईनवरच मोजून घेणार आहोत. तर बघा इथून मोजल्यानंतर हे आलेलं आहे 10.25 इंच. ओके, तर हे किती आलं 10.25. तर हे दोन्ही मेजरमेंट्स आपले इथं मी लिहून घेतले. आता आपण जी बाही पॅटर्न 38 साठीचा बनवलेला आहे बरोबर, हा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता हा बसवून घ्यायचा. तर बघा ही या पद्धतीने परत मी व्यवस्थित टेप लावून घेते बॅक मुंड्याच्या शेपवरती. तर एक अंतर आलेलं आहे आपलं 10.25 आणि दुसरं आहे 9.6. तर 10.25चं मार्किंग हे आणि 9.6, तर हे आहे 9.6चं मार्किंग. ओके, तर हे दोन मार्किंग आपले आलेले आहेत. तर यांचा आपल्याला काय घ्यायचं आहे, सेंटर, जो मी हा थोडा मोठ्या लाईनमध्ये दाखवते. तर इथून आता आतमध्ये आपल्याला 1.5 इंच यायचं आहे. तर हे बघा इथून मी टेप ठेवला तर 1.5 इंच आपलं येत आहे या पॉईंटला. ओके, तर हा आपण वेगळ्या ह्याच्यात घेऊया. आता ही घडी म्हणाल तर ही घडी मी 9.5चीच घेतलेली आहे. हे बघा चेस्टचा चौथा भाग. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं अजून. तर इथं मार्क केलं. त्यानंतर 5 वरती बाहीचं मार्किंग, जसं मी तुम्हाला यामध्ये मेजरमेंट्स दिलेलेच आहेत. बाहीचं हे मेजरमेंट आहे, हे ब्लाऊजवरूनची मेजरमेंट आहे, त्यामुळे हे फिटिंग मेजरमेंट आहेत. तर 5 वरती आहे 7.25, 8 वरती आहे 6.25 आणि पुढे आहे हाताच्या तिथे 5.5 पण चालू शकेल. तर सेम इथे 5 वरती मार्किंग 7.25. तर इथून 7.25 वरती एक मार्क दिला. त्यानंतर 6.25 वरती इथे एक मार्क दिला आणि 5.5 वरती इथे एक मार्किंग केलं. ओके, तर हे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर जरी हा पॅटर्न पहिला ठेवून घ्यायचा आणि कपड्यावरती हे आतलं मार्किंग केला तरीही चालू शकणार आहे. तर आता हे पॉईंट आहेत हे आपल्याला बघा या पद्धतीने इथे देऊन घ्यायचे एका लाईनमध्ये. तर हा होणार आहे आपला बाहीचा पॅटर्न तयार. आणि इथून 1.5 इंच, तर 1.5 इंचाचा मार्जिनचा याबरोबर आपल्याला इकडे घ्यायचं. तर हे झालं. तर हे मी आता कट नाही करणार, कारण ही बाही आपल्याला दुसऱ्या एका पॅटर्न बरोबर प्रॉपर येते. त्यामुळे हा मी इथे फक्त असं फोल्ड करून ठेवते आणि याच्याच बरोबरीने आपल्याला याचा फोल्ड घालायचा इथे. ओके, तर तो फोल्ड आपला आतमध्ये जाईल इथे. तर ही आपली बाही परफेक्ट आलेली आहे बरोबर. तर आता ही बाही आपल्याला या पॅटर्न बरोबर होती आहे का ते तुम्हाला या पद्धतीने चेक करायचं आहे. तर इथे आपलं तर हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर. तर मी हा पॉईंट आहे तो इथे फोल्ड केला, तो इथे आपण ठेवायचा आहे बरोबर. ही शिलाई बरोबर या पार्टवरून या पार्टपर्यंत येणारच आहे आपली. तर बघा हा इथे शिवणचा पार्ट आपण इथे जोडून घेतला शिवणच्या टिपवरती, म्हणजे इथे मी टाचणी लावून घेते या पद्धतीने इथे ठेवून. आणि आता ही बाही आहे ही आपल्याला जोडायची. तर याचा फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट पार्ट बरोबर आणि बॅक साईडचा पार्ट बॅक साईड बरोबर. नॉच दिलेला आहे तो, म्हणजे आतल्या कर्व शेप आहे तो फ्रंटचा पार्ट असतो. तर चला आता हा फ्रंटचा पार्ट फ्रंट पार्ट बरोबर लावून आपण बाही चेक करून घेणार आहोत. तर या पद्धतीने इथे याबरोबर मी इथे बाही ठेवली आणि राऊंड शेपमध्ये आपण ही बाही चेक करून बघायची. तर हे पहा, हे या पद्धतीने आपलं
बाहीचं मार्किंग कट टू कट जुळालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं पेपर पॅटर्न बनवायचे आहेत. आणि बाही आपल्याला शक्यतो बाहीमध्ये आपल्याला थोडाफार चेंजेस करावा लागतो पॅटर्न वाईज, तर तो आपल्याला तिथल्या तिथे करता आला पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला एकच पॅटर्न सांगितलेला आहे की जो तुम्ही 10च्या बाहीचा पॅटर्न आहे रेग्युलर बाही पॅटर्न, तो तुम्ही फक्त एकच जर काढून ठेवलात तर तुम्हाला बाही कटिंग करणं हे खूप सोपं जाणार आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जो या पार्टमध्ये कसं होतं की हा जो आपला कर्व शेप आहे तो तुम्हाला पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. याच्यामध्ये हे आपण अंतर एकदाच देऊन ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा या पॅटर्नमध्ये शेप कितीवर घ्यायचा हा द्यावा लागत नाही. फक्त तुमचं बॅक मुंड्याचं आणि फ्रंट मुंड्याचं मार्किंग या बॅकच्या मुंड्यावर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. आता जसा हा पॅटर्न तुम्ही इथे ॲडजस्ट केला तसाच तुम्ही हा पॅटर्न तुमच्या ब्लाऊजवरती ठेवायचा आहे पेपर पॅटर्न. आणि सेम या बाजूने तुम्हाला मार्किंग बघून घ्यायचं आहे कितीवर येणार आहे. तर हे आलेलं आहे, एक आलं 10.5 वरती, बरोबर. तर इथे 10.5 मार्क केलं आणि एक आलं होतं 5.6 वरती, बरोबर. तर हे 5.6 आपलं 9.6 येणार इथे. या दोन्हींचा सेंटर घ्यायचा आणि इथून आतमध्ये 1.5 इंच यायचं. हे या पद्धतीने मार्किंग केलं ना तर हे खूप सोपं जातं. तर शक्यतो या बाहीचा पेपर पॅटर्न तुमच्याजवळ काढून ठेवण्याचा प्रयत्न करा. या पॅटर्नवरून तुम्ही कोणत्याही साईजची बाही अगदी इझीमध्ये बनवू शकता. त्याच्यामुळे जास्त प्रत्येक साईजमध्ये हे काढू का ते काढू का किंवा हेच कसं काढायचं हे सगळं करण्यापेक्षा या एका पॅटर्नवर तुमच्या सगळ्या बाही निघणार आहेत. त्यामुळे जरूर असे पॅटर्न्स जवळ बनवून ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला परवा जे पॅटर्न्स दाखवलेले आहेत की हे जे पॅटर्न्स बघा मी बनवून ठेवलेले आहेत. कोणतीही बाही असो आपल्याला यामधला पॅटर्न आपण काढायचा आहे. आणि 3.5 इंचांची बाही, 2.5 इंचांची बाही, 5 इंचांची बाही, त्यानंतर टी शर्ट पॅटर्न बाही, या सर्व बाहींचे पॅटर्न्स काढून ठेवायचे आपल्याकडे की ज्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पटकन आपलं कटिंग पण होतं. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याजवळ सर्व पॅटर्न्स असे काढून ठेवा. आणि जर काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं नाही किंवा अजून तुम्हाला कोणता पॅटर्न बघायचा आहे याविषयी मला कमेंट करून जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पॅटर्नसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.